नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण विज्ञानामधलं भौतिकशास्त्र हा विषय बघत आहोत. भौतिकशास्त्रामध्ये यामध्ये आपण ऑलरेडी 3 चॅप्टर बघितलेले आहेत. 4थं चॅप्टर आपलं चालू आहे, त्याचं नाव आहे आपलं गुरुत्वाकर्षण. तर गुरुत्वाकर्षणाचा नियम काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, त्याचबरोबर गुरुत्व त्वरण काय असते, गुरुत्व त्वरणाची ध्रुवावरती विषुववृत्तावरती, त्याचप्रमाणे त्रिज्या जर वाढत गेली तर किंमत कशी असते, कमी जर झाली तर कशी असते, हे आपण बघितलं. आता गुरुत्व त्वरणाची पृथ्वीच्या केंद्राजवळ किती किंमत असते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचबरोबर वजन आणि वस्तुमान यामधला डिफरन्स काय असतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा, पृथ्वीच्या केंद्रामध्ये ॲट द सेंटर ऑफ अर्थ जे गुरुत्व त्वरण आहे हे काय असते, शून्य असते. शून्य का बरं असते, कारण आपण पाहिलं की गुरुत्व त्वरण वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. मग वस्तूचं जे वस्तुमान आहे हे पृथ्वीच्या केंद्रामध्ये शून्य उपग्रहित पकडले जाते, म्हणून जे आपलं गुरुत्व त्वरण आहे पृथ्वीच्या केंद्रात काय असते, शून्य मानले जाते किंवा शून्य असते. ठीक आहे, लक्षात ठेवा, पृथ्वीच्या केंद्रामध्ये गुरुत्व त्वरणाची किंमत किती असते, शून्य असते, कारण त्या वस्तूचे वस्तुमान तिथं केंद्राजवळ शून्य उपग्रहित धरले जाते. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रात पृथ्वीचे वस्तुमान शून्य उपग्रहित धरले जाते, त्यामुळे तेथे गुरुत्व त्वरण काय असते, शून्य असते. ठीक आहे, हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे. पुढचा बघा, वस्तुमान आणि वजन म्हणजे काय. तर वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्य संचय होय. वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्य संचय होय. आता वस्तुमान बघा, वस्तुमान कधीही कुठेही चेंज होत नाही. वस्तुमान हे कधीही कुठेही चेंज होत नाही, म्हणजेच ते वस्तुमान कुठेही बदलत नाही आहे. त्याचबरोबर वस्तुमान हे जडत्वाचं गुणात्मक मापन आहे. बरोबर आहे, जडत्वाचं गुणात्मक मापन कोणतं आहे, वस्तुमान आहे. वस्तुमान कशामध्ये मोजतो रे आपण ऑलरेडी बघितलं. वस्तुमान कशामध्ये मोजतो, किलोग्राममध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो, किलोग्राममध्ये मोजतो. आणि या वस्तुमानाची किंमत कधीही शून्य होत नाही. या वस्तुमानाची किंमत कधीही शून्य होत नाही, लक्षात ठेवा. वस्तुमान म्हणजे काय, एखाद्या वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय म्हणजे असते वस्तुमान. त्याचबरोबर वस्तुमानाचं जे युनिट आहे ते किती आहे, किलोग्राम आहे. वस्तुमानाची किंमत जी आहे कधीही चेंज होत नाही. त्याचबरोबर वस्तुमानाची जी किंमत आहे कधीही शून्य होत नाही. आणि एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट की वस्तुमान हे जडत्वाचे गुणात्मक मापन असते. पुढचं आहे वजन. वजन म्हणजे काय, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आकर्षित करते, आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, तर त्याला आपण वस्तूचे वजन म्हणतो. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतो. आता बल म्हणजे काय, वस्तुमान गुणेला त्वरण. बल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, वस्तुमान गुणेला त्वरण. मग आता इथं वजन म्हटलं, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या बलाने, पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते त्याला काय म्हणतात, वजन असे म्हणतात. म्हणजे हे बलच झालं. म्हणजे बल बरोबर काय, वस्तुमान गुणेला त्वरण. म्हणजेच आता हे वजन बरोबर काय होईल, मग वस्तुमान गुणेला पृथ्वीच्या अंगी कोणतं त्वरण असते रे, गुरुत्व त्वरण असते. म्हणून वजन बरोबर वस्तुमान गुणेला गुरुत्व त्वरण. वजन बरोबर वस्तुमान गुणेला गुरुत्व त्वरण. आता बलच आहे, वजन म्हणजे काय, बल आहे ते आकर्षित करणारं केंद्राच्याकडे, पृथ्वीच्या केंद्राकडे. तर बलाचं एकक म्हणजेच वजनाचं एकक काय असते रे, न्यूटन असते. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. वजनाचं एकक काय असते, न्यूटन असते. आणि सीजीएस पद्धतीमध्ये ते काय असते, डाईन असते. सीजीएस पद्धतीमध्ये ते काय असते, डाईन असते. आणि तुम्हाला माहीत असेल 1 न्यूटन बरोबर 10⁵5 डाईन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 1 न्यूटन बरोबर 10⁵5 डाईन. डायरेक्ट रिलेशन पेपरमध्ये विचारलेलं आहे. 1 न्यूटन बरोबर 10⁵5 डाईन. आता बघा, वस्तूचे वजन कोठं काय आहे, वस्तुमान कुठेही चेंज होत नाही, कधीही ते शून्य होत नाही, पण वस्तूचे वजन जे आहे ते काय आहे, चेंज होत राहते. तर बघा, ध्रुवावरती जर आपण उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर गेलो तर वस्तूचे वजन जे आहे ते जास्त जाणवेल. विषुववृत्तावर जर गेलो तर ते वस्तूचं वजन जे आहे किंवा आपलं जे वजन आहे ते कमी जाणवेल. उंचीवरती ते कमी जाणवेल. पृथ्वीच्या खोलीत गेलो तर कमी जाणवेल. लिफ्टवरती जाताना ते अधिक जाणवेल.
लिफ्ट खाली येताना ते कमी जाणवेल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ध्रुवावरती ते जास्त जाणवेल, विषुववृत्तावर ते कमी जाणवेल, पृथ्वीच्या खोलीत ते कमी जाणवेल, त्याचबरोबर उंचीवर ते कमी जाणवेल, लिफ्टवर जाताना ते अधिक जाणवेल, लिफ्ट खाली येताना ते कमी जाणवेल. आणि लक्षात घ्या, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर आहे. तर पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे जर थांबले तर आपलं जे वजन आहे ते अधिक जाणवेल. आणि तिनं जर गती वाढवली, पृथ्वीच्या जे फिरण्याची जी गती आहे स्वतःभोवती फिरण्याची, ही जर तिने गती वाढवली तर वस्तूचे जे वजन आहे हे वजन आपल्याला अधिक जाणवेल. काय होईल? वस्तूचे वजन जे आहे आपल्याला कमी जाणवेल. लक्षात घ्या काय म्हटलं मी, की पृथ्वी जी आहे ही स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वी जर स्वतःभोवती फिरणं थांबवलं तर आपलं जे वजन आहे किंवा कोणत्याही वस्तूचे वजन जे आहे ते काय होईल? कमी जाणवेल. कमी नाही, अधिक जाणवेल. आणि ती जर स्वतःभोवती फिरणं, तिची स्पीड, तिने फिरण्याची जी गती आहे ती जर वाढवली तर वस्तूचे वजन जे आहे कमी जाणवेल. ठीक आहे. म्हणजे स्वतःभोवती फिरणं थांबवलं तर काय वजन अधिक होईल आणि स्वतःभोवती फिरण्याची गती जर वाढवली तर वजन कमी होईल. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. लिफ्टवरती जाताना काय होईल? वस्तूचे वजन अधिक जाणवेल. लिफ्ट खाली येताना वस्तूचे वजन कमी जाणवेल. ध्रुवावरती वस्तूचे वजन अधिक जाणवेल. विषुववृत्तावर वस्तूचे वजन कमी जाणवेल. उंचीवरती वस्तूचे वजन कमी जाणवेल. त्याचबरोबर पृथ्वीच्या खोलीत वस्तूचे वजन काय करेल? कमी जाणवेल. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपल्याला वजन बघायचं आहे. एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो की आपण चंद्रावर गेलो, 50 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू जर चंद्रावर नेली किंवा 50 न्यूटन वजन असणारी वस्तू जर चंद्रावर नेली तर तिचे वजन किती जाणवेल? तर हे आपल्याला बघायचं आहे की पृथ्वीवरचे चंद्रावर एखाद्या वस्तूचं वजन किती असते हे आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात घ्या कसं ते काढायचं किंवा कसं काढता येईल. आपल्याला माहीत आहे गुरुत्वत्वरण आहे. गुरुत्वत्वरण काय करते? पृथ्वीकडे कोणती वस्तू आकर्षित करते, बरोबर आहे, गुरुत्वाकर्षणाची शक्ती. तर त्याचं सूत्र आपण बघितलं होतं, स्मॉल जी बरोबर G कॅपिटल M अपॉन R वर्ग आहे ना. आता चंद्रावरती आपल्याला जे M आहे कॅपिटल M, आता आधी आपण M म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान घेतलं होतं. आता चंद्रावरती आपल्याला काय घ्यावं लागेल? चंद्राचे वस्तुमान घ्यावं लागेल. आणि त्रिज्या कशाची घ्यावं लागेल? आता पहिले आपण पृथ्वीची त्रिज्या घेतली होती, तर आता कशाची घ्यावं लागेल? चंद्राची त्रिज्या आपल्याला घ्यावी लागेल. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला सर्व? एकदा परत रिपीट करूया. आपण काय बघितलं होतं याच्या अगोदर? गुरुत्वत्वरण आपण बघत होतो. आता गुरुत्वत्वरण म्हणजेच परत वस्तुमान गुणेला काय असेल? त्वरण म्हणजेच काय? त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर आहे ना, वेग बदलाचा दर. आता हे पृथ्वीकडे आकर्षित घेणारे जे त्वरण असते ते काय असते? गुरुत्वत्वरण असते. आणि ते स्मॉल G ने आपण दाखवतो. त्याचं एकक काय? मीटर प्रति सेकंदचा वर्ग. त्यामध्ये आपण पाहिलं पृथ्वीची त्रिज्या वाढली तर ते गुरुत्वत्वरण कमी होते. आणि पृथ्वीच्या जर खोलीमध्ये आपण गेलो तर त्रिज्या कमी होते, तरीसुद्धा त्रिज्या जे आपलं गुरुत्वत्वरण आहे ते कमी वाढत नाही, जसंच्या तसं राहते किंवा कमी होते. पुढची जी गोष्ट पाहिली ते आपण विषुववृत्तावर काय होते गुरुत्वत्वरणाची किंमत, त्याचबरोबर ध्रुवावरती काय असते हे आपण बघितलं. आणि शेवटी आपण बघत आहोत की पृथ्वीच्या केंद्रामध्ये एखाद्या वस्तूचे वजन हे 0 उपरगृहीत धरले जाते, म्हणून त्याचं जे गुरुत्वत्वरण आहे ते काय असते? 0 असते. ठीक आहे. आता वस्तुमान म्हणजे काय? की वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्य संच होय. आणि वजन म्हणजे काय? एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतो. म्हणून वजन बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वत्वरण, म्हणजेच हे बलाचं सूत्र झालं. म्हणजेच बल कशामध्ये मोजतात? न्यूटनमध्ये. आणि CGS पद्धतीत त्याचं एक काय? डाईन आहे. आणि 1 न्यूटन बरोबर 10⁵5 डाईन. वस्तूचे वजन जर पाहिलं तर ध्रुवावरती ते जास्त जाणवेल, विषुववृत्तावर ते कमी जाणवेल, उंचीवरती ते कमी जाणवेल, पृथ्वीच्या खोलीत ते कमी जाणवेल, लिफ्टवरती जाताना अधिक जाणवेल, लिफ्ट खाली येताना कमी जाणवेल. ठीक आहे. पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती जर वाढली तर वस्तूचे वजन जे आहे ते कमी होईल. आणि पृथ्वी जर स्वतःभोवती फिरणं थांबवलं तर वस्तूचं वजन जे आहे ते अधिक जाणवेल. अशा प्रकारच्या गोष्टी आपण यामध्ये शिकलो. आता चंद्रावर एखाद्या वस्तूचे वजन कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पुढे बघा,
चंद्रावर एखाद्या वस्तूचे वजन आपल्याला काढायचं आहे, तर ते किती असेल आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे गुरुत्व त्वरण स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आरचा वर्ग. आता जी म्हणजे आपल्याला माहीत आहे गुरुत्व स्थिरांक, त्याची किंमत किती असते रे? 6.67 गुणेला 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रॅमचा वर्ग. चंद्राचे वस्तुमान आता बघा, इथं आपण जीची किंमत प्रत्येक ठिकाणी सारखी राहील. पहिले आपण इथं पृथ्वीचं वस्तुमान घेत होतो आणि इथं आपण पृथ्वीची त्रिज्या घेत होतो, पण आता इथं आपल्याला चंद्रावर एखाद्या वस्तूचं वजन काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथं चंद्राचे वस्तुमान आणि चंद्राची त्रिज्या घ्यावं लागेल. तर चंद्राचे वस्तुमान असते 7.36 गुणेला 1022 किलोग्रॅम आणि चंद्राची त्रिज्या असते 1.74 गुणेला 10⁻6 मीटर. ठीक आहे, तर ही चंद्राची त्रिज्या आहे. जर ज्यामध्ये चंद्राचे वस्तुमान टाकले आपण एम बरोबर 7.36 गुणेला 1022 किलोग्रॅम, जी बरोबर 6.67 गुणेला 10⁻11 आणि खाली आर बरोबर 1.74 गुणेला 10⁻6, तर आपल्याला असं जाणवते की चंद्रावर वजन जे पृथ्वीचं वजन आहे त्याच्या चंद्रावरील वजन 1/6 पटीने कमी आहे. 1/6 पटीने काय आहे? कमी आहे असं आपल्याला जाणवते. म्हणजे लक्षात घ्या, चंद्रावर कोणत्याही वस्तूचं वजन जर आपल्याला तुम्हाला सांगितलं तर पृथ्वीवरती जे वजन आहे त्याला जर 6 ने भागलं तर आपल्याला चंद्रावरची वजन भेटेल. समजा पृथ्वीवरती एखाद्या वस्तूचं वजन 42 न्यूटन आहे. समजा पृथ्वीवरती एखाद्या वस्तूचं वजन 42 न्यूटन आहे, तर चंद्रावरती त्या वस्तूचं वजन किती राहील? तर सरळ सरळ उत्तर काढायचं, 42 भागेला 6 sin 7 42. तर चंद्रावर त्या वस्तूचं वजन किती राहील? 7 न्यूटन राहील. ठीक आहे, समजा तुम्हाला सांगितलं पृथ्वीवर एखाद्या वस्तूचं वजन 60 न्यूटन आहे, तर चंद्रावर त्या वस्तूचं वजन किती राहील? तर तुम्ही सांगायचं 60/6 म्हणजे sin 60 म्हणजे उत्तर येईल 10 न्यूटन. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वीवरचं वजन हे चंद्रावरील वजनापेक्षा 6 पटीने जास्त असते आणि चंद्रावरचं वजन हे पृथ्वीवरच्या वजनापेक्षा 6 पटीने कमी असते. 1/6 पटीने कमी असते. आता उलट तुम्हाला दिलेलं आहे की चंद्रावर एखाद्या वस्तूचं वजन 12 न्यूटन आहे, तर पृथ्वीवरती किती जाणवेल? तर या 12ला काय करावं लागेल? आपल्याला 6 ने गुणावं लागेल. 12×72 न्यूटन होईल. बरोबर आहे, असं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे चंद्रावरचं दिलेलं आहे, पृथ्वीवरचं काढायचं तर 12 ने गुणायचं. पृथ्वीवरचं दिलेलं आहे, चंद्रावरचं काढायचं आहे तर 6 ने भागायचं. ठीक आहे, 6 ने गुणायचं आणि 6 ने भागायचं. पृथ्वीवरचं दिलेलं आहे, चंद्रावरचं काढायचं असेल तर 6 ने भागणार आणि चंद्रावरचं दिलेलं आहे, पृथ्वीवरचं काढायचं आहे तर 6 ने गुणणार. समजलं या गोष्टी? तर अशा तऱ्हेने आपण चंद्रावरती एखाद्या वस्तूचं वजन काढू शकतो. तर चंद्राचे वस्तुमान लक्षात ठेवायचं आहे किती आहे? 7.36 गुणेला 10⁻22 किलोग्राम. चंद्राची जी त्रिज्या आहे किती आहे? 1.74 गुणेला 10⁻6 मीटर. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे? आता आपण केपलरचे काही नियम आहेत ते आपण बघूया. ओके, पुढे आपण बघूया केपलरचे नियम. अत्यंत महत्त्वाचे आहेत, पेपरला डायरेक्ट नियम विचारलेले आहेत. तर हा केपलरचा कोणता नियम आहे? केपलरचा कोणता नियम आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. केपलरचे असे 3 नियम आहेत. तर केपलर या शास्त्रज्ञाने काय केलं की जे उपग्रह आहेत, सूर्याचे काय आहेत? उपग्रह आहेत. उपग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करतात. तर ते परिभ्रमण करताना त्या परिभ्रमणासंबंधित त्याने 3 नियम काढलेले आहेत, 3 नियम दिलेले आहेत. तर ते 3 नियम आपल्याला बघायचे आहेत. तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्या, परिभ्रमण म्हणजे काय आणि परिवलन म्हणजे काय? परिभ्रमण म्हणजे काय की समजा बघा, हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी या सूर्याभोवती फिरत आहे, म्हणजे हे झालं परिभ्रमण. हे काय झालं? परिभ्रमण. आणि समजा पृथ्वी स्वतःभोवतीच फिरत आहे तर ते काय झालं? परिवलन. दिसत आहे ना? पृथ्वी स्वतःभोवती फिरणे म्हणजे त्याला म्हणतात परिवलन. म्हणजे एखादी वस्तू स्वतःभोवतीच फिरणे त्याला म्हणतात परिवलन आणि एखादी वस्तू दुसऱ्या भोवती फिरणे त्याला म्हणतात परिभ्रमण. म्हणजेच बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी हे जे उपग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरतात. तर हे सूर्याभोवती फिरणं म्हणजे याला काय म्हणतात? परिभ्रमण असे म्हणतात. याला काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. ठीक आहे, तर या परिभ्रमणासंबंधित केपलरने या शास्त्रज्ञांनी 3 नियम दिलेले आहेत.
पण हे परिभ्रमण या उपग्रहांचं कोणासोबत होते? सूर्यासोबत होते, बरोबर आहे, सूर्याभोवती बसते. तर सूर्याभोवती उपग्रहांचे परिभ्रमणासंबंधित 3 नियम दिलेले आहेत केप्लर या शास्त्रज्ञाने. तर पहिला नियम आहे, यालाच कक्षेचा नियम म्हणतात. तर बघा, सूर्यमालेतील उपग्रह हे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरतात व सूर्य नाभीवर असतो. ठीक आहे, याला कक्षेचा नियम म्हणतात. म्हणजे सूर्यमालेतील उपग्रह हे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरतात व सूर्य नाभीवर असतो. म्हणजे बघा, इथं जर आपण पायाचं जर म्हटलं तर समजा हा सूर्य जर आपण म्हटला तर असे लंब वर्तुळाकार हे परिभ्रमण करतात. ठीक आहे, तर यालाच पहिला नियम असे म्हणतात. आणि सूर्य हा नाभीवर असतो, म्हणजे एका ठिकाणी केंद्रकाच्या ठिकाणावर असतो. ठीक आहे, यालाच कक्षेचा नियम म्हणतात. आणि सूर्यमालेतील उपग्रह हे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरतात व सूर्य नाभीवर असतो. हा केप्लरचा पहिला नियम आहे सूर्याभोवती उपग्रहांचे परिभ्रमणा संदर्भात. दुसरा नियम काय आहे? उपग्रह परिभ्रमण करत असताना कोणत्याही ठिकाणाहून उपग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. बरोबर आहे, उपग्रह परिभ्रमण करत असताना कोणत्याही ठिकाणाहून उपग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. समजा पृथ्वी या इथं आहे, इथून तर इथपर्यंत ती आली, म्हणजे इथून तर इथूनपर्यंतचं डिस्टन्स आहे. समजा ही 5 मिनिटामध्ये इथला जो हा एरिया जो आहे हे क्षेत्रफळ आहे, समजा हे 15 मीटरचा वर्ग एवढं जर क्षेत्रफळ सापत असेल. पुढे जर इकडे गेली, ठीक आहे, आता हे अंतर जे आहे हे तो अंतर, ठीक आहे, इकडे आहे. समजा या ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत पृथ्वी गेली परिभ्रमण करत असताना. तर बघा, इथं 5 मिनिट लागत होते, इथं सुद्धा काय 5च मिनिट लागू राहिले. बरोबर आहे, 5 मिनिट लागू राहिले. तर बघा, हा जो आहे एरिया हा किती होता? 15 मीटरचा वर्ग. म्हणजे हा सुद्धा एरिया जो राहील तो सारखाच राहील, म्हणजे किती राहील? 15 मीटरचा वर्ग. म्हणजेच हा आहे दुसरा नियम, केप्लरचा दुसरा नियम. म्हणजे उपग्रह परिभ्रमण करत असताना कोणत्याही ठिकाणावरून उपग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. हा आपला केप्लरचा सूर्याभोवती उपग्रहांचे परिभ्रमण करताना असणारा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे की सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या उपग्रहाचा परिवलन कालाचा वर्ग. परिवलन म्हटलेला आहे म्हणजे स्वतःच्या फिरणारा त्याचा काळ, काळ म्हणजेच टाईमचा वर्ग हा त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. हा त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच आपण लिहू शकतो टी फॉर टाईमचा वर्ग समानुपाती चिन्ह आरचा घन. आर म्हणजेच काय आहे की त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराचा काय घन आहे. हा काय आहे? केप्लरचा तिसरा नियम आहे. म्हणजे काय बघा, समजा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात आहे ना. या 24 तासाचा काय वर्ग, या 24 तासाचा वर्ग आणि पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर जे पण असेल समजा x आहे, याचा घन हा काय आहे? केप्लरचा तिसरा नियम आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे जेवढं अंतर आहे त्याचा घन आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्याचा वर्ग म्हणजेच केप्लरच्या तिसऱ्या नियमाच्या नियमामध्ये बसतो. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या उपग्रहाचा परिवलन काळाचा वर्ग हा त्या उपग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. हा केप्लरचा आपला तिसरा नियम आहे. तर हे केप्लरचे 3 नियम आहेत. तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतील की सूर्याभोवती उपग्रहांचे परिभ्रमण करण्यासाठी जे नियम आहेत त्या नियमांचा शोध कोणी लावला? तर आपण डायरेक्ट सांगायचं आहे त्या नियमांचा शोध कोणी लावलेला आहे? केप्लर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. परिवलन म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे किंवा उपग्रहाचे स्वतःभोवती फिरणे त्याला परिवलन म्हणतात. परिभ्रमण म्हणजे काय की एखाद्या उपग्रहाचे दुसऱ्या एखाद्या ग्रहाशी म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणे त्याला म्हणतात परिभ्रमण म्हणतात. या परिभ्रमणासंबंधित केप्लरनं 3 नियम काढलं. पहिला नियम होता की यालाच कक्षेचा नियम म्हणतात की जे उपग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरताना लंब वर्तुळाकार फिरतात व सूर्य नाभीवरती असतो. दुसरा नियम काय काढला? उपग्रह परिभ्रमण करत असताना एका विशिष्ट ठिकाणापासून एका विशिष्ट ठिकाणापर्यंत गेले असता तो जो टाइम पिरियड आहे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. बरोबर आहे. इथं तुम्हाला उदाहरणातून सांगितलं, समजा पृथ्वी इथून पासून तर इथूनपर्यंत गेली 5 मिनिट एवढा वेळ लागला तर हे लंबवर आपण सरळ रेषा जर अशी या
सूर्याभोवती जर मारली तर इथं जे क्षेत्रफळ आहे 15 मीटरचा वर्ग येऊ राहिलं. पुढे आपण पृथ्वी इथून ए पासून तर बी पर्यंत गेली तर इथं सुद्धा 5 मिनिट लागले. म्हणजे इथं 5 मिनिट लागत होते तर इथं सुद्धा 5 मिनिट लागले. म्हणजे समान कालावधीत झाला. तर समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे इथं 15 मीटरचा वर्ग आहे तर इथं सुद्धा क्षेत्रफळ किती येईल? 15 मीटरचा वर्ग. हा दुसरा नियम आपण बघितला. तिसरा नियम काय म्हटला की सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या उपग्रहाचा परिवलन काळाचा वर्ग हा त्या उपग्रहाचे सूर्यापासूनचे अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. हा त्या उपग्रहाचे सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजे त्या एखाद्या उपग्रहाला जर स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्यालाच म्हणतात टी. आणि त्याचा वर्ग जर केला आणि त्याचे सूर्यापासूनचे अंतर जर पाहिलं त्याचा घन केला तर ते समानुपाती असते. हा केपलरचा तिसरा नियम आहे. हे 3 नियम एकदम डोक्यामध्ये फिक्स करून टाका. ठीक आहे. अजून काही पार्ट या गुरुत्वाकर्षण चॅप्टरचा आपला बाकी आहे. उद्या तो पार्ट क्लिअर करूया. बघा एका दिवशी सुद्धा आपण हे चॅप्टर संपवू शकतो. पण काय होते एका दिवशी संपल्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. म्हणून आपण याला थोडंसं स्प्लिट करून घेतलेला आहे. 4 लेक्चरमध्ये आपण हे लेक्चर घेतलं आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण जर घेतलं तर एका दिवसामध्ये पण याला 2 तासामध्ये 3 तासामध्ये हा चॅप्टर कंप्लीट करू शकतो. पण कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहेत. आणि जर तुम्ही कंटिन्यूमध्ये जर 2 तासाचं लेक्चर जर जीकेचं तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला ते बोर होते. त्यामुळे आपण काय करत आहोत थोडं स्प्लिट करून हे लेक्चर घेत आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. हे जर लेक्चर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या लेक्चरला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नसेल त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. कारण बघा आणि दुसरी सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहीत असेल की हायकोर्टमध्ये ITI केलेल्या मुलांनी केस दाखल केलेली आहे. त्यामुळे सध्या आपल्या रेल्वे ग्रुप डीच्या भरतीला स्टे आलेला आहे. ठीक आहे. स्टे आलेला आहे म्हणजे भरती होणार की नाही होणार? तर भरती 100% होईल. तर यांनी कशामुळे स्टे टाकलेला आहे की बुवा ही जी ग्रुप डीची भरती आहे ही फक्त ITI बेसच व्हायला पाहिजे होती. कारण बघा पहिली जी जाहिरात निघाली होती ती ITI बेस आली होती. नंतर 10वी आणि 12वी दोन्हीच्या 10वी आणि ITI दोघींना पण ते फॉर्म भरू शकत होते. तर आता सध्या 10वी आणि ITIच्या बेसवरती आपण फॉर्म भरलेले आहेत. तर बघा 10वीच्या बेसवरती ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि काहींनी ITIच्या बेसवरती फॉर्म भरलेले आहेत. तर ITIवाल्या मुलांना वाटत होतं की ग्रुप डीची जी भरती आहे फक्त ITI केलेल्या मुलांसाठीच असायला पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी काय कोर्टात केस दाखल केलेली आहे. पण लक्षात घ्या ग्रुप डीची भरती हे होणारच आहे. पुढे त्याच्या जागा वाढण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे. कारण बघा समजा ITIवाल्यांसाठी जर ग्रुप डीची जर भरती केली तर मग 10वीच्या मुलांनी काय करावं? कारण ग्रुप डीची पोस्ट आहे असं नाही आहे की त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनच असणं गरजेचं आहे. भरपूर गोष्टी अशा आहेत की ग्रुप डी व्यक्तीला जे काम सांगितलं ते करावं लागते. त्याला टेक्निकल नॉलेजची गरज नसते. आणि ग्रुप डी व्यक्तीसुद्धा त्या टेक्निकल क्षेत्रामध्ये काही काळ जर काम केलं तर त्याचं टेक्निकल नॉलेजसुद्धा त्याला येऊन जाते. म्हणजे लक्षात घ्या जे कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालय असेल हे सर्वोच्च न्यायालय कधीही कोणाचं नुकसान करणार नाही. त्यामुळे 10वी आणि ITI दोन्हीवरतीच पेपर राहणार आहेत. त्यामुळे जो टायमिंग आहे आपला एक्झामचा तो जूनच्या ऐवजी जुलै ऑगस्टमध्ये जाऊ शकतो. आपल्याला वेळ भरपूर भेटणार आहे. त्याची चिंता करायची नाही आहे. फक्त कंटिन्यू अभ्यास करा, कंटिन्यू स्टडी करा, रेग्युलर रिव्हिजन करा. टॉपमध्ये यायचं आहे, मेरिट लिस्ट काढायची आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.